सुहृद जन्म आजपासून आपण भागवत पुराण निरूपण याच्यामध्ये एका वेगळ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा टप्प्यावर जाणार आहोत. आणि तो टप्पा म्हणजे भागवत पुराणात जितका दशमस्कंद महत्त्वाचा आहे, जो आपण सविस्तर बघितला, भगवंताच्या लीला आपण समजून घेतल्या, तसाच महत्त्वाचा एकादश स्कंद आहे. मात्र दशमस्कंधामध्ये नवरस भेटतात, भक्तिरस तर भेटतोच भेटतो, पण एकादश स्कंधामध्ये नवरसापैकी फारसं भेटत नाही. तर ब्रह्मरस, भक्तिरस, वैराग्य, शांती, क्षमा, तत्वज्ञान याच गोष्टी भेटतात. म्हणजे दशमस्कंद हा गृहस्थाश्रमी माणसाला आवडणारा आहे, तर एकादश स्कंद हा वानप्रस्थाश्रमी माणसाला आवडणारा आहे. हा नेमका फरक आहे. पण त्या एकादश स्कंधात एक गीता जन्मासाठी आहे, जिचं नाव आहे उद्धव गीता. ही काही अर्जुन गीतेप्रमाणे सलगपणे 700 श्लोक, सलगपणे 18 अध्याय असे नाही आहे. पण अखेरच्या 3-4 अध्यायामध्ये उद्धवावर श्रीकृष्णाने फार मोठी जबाबदारी सोपवली. त्याने म्हटलंय की तुझं चरित्र हे विलक्षण असणार. कसं बरं? तर भगवंत ज्याप्रमाणे निजधामाला गेले तसा तू जाऊ शकणार नाहीस. आणि दुसरीकडे उद्धव ही यादव आहे, पण यादव जसे यादवी करून मारले गेले तसा तू मारलाही जाणार नाहीस. जे तू त्यातही नाहीस, जे दुर्जन आहेत त्यातही नाहीस, आणि जो परमात्मा आहे त्यातही नाहीस. मग तू कोण आहेस? तर दुर्जनही नाही, परमात्माही नाही, तर तू सज्जन आहेस. आता आपल्याला सत्संग म्हणजे काय हे लक्षात. सज्जनांची शक्ती ही दुर्जनांनाही मारणारी असते आणि परमात्म्यालाही पोषक असते. जसं समाजामध्ये उच्च मध्यम वर्ग, उच्चभ्रू वर्ग कधी राष्ट्रहित आणि क्रांती या गोष्टीमध्ये फार रस घेत नाही. जो कनिष्ठ वर्ग आहे, कष्टच करतोय, त्याला अशा मूल्यांच्या बाबतीमध्ये वेळ नाही आहे, कारण त्याला पोट पूजा करण्यासाठीच आयुष्य खर्च करावे लागते. तर जगाच्या इतिहासात इतिहास घडवणारे कोण असतील तर फक्त मध्यमवर्गीय. त्यात सुद्धा उच्च मध्यमवर्गीय नाही, निम्न मध्यमवर्गीय म्हणायचं असेल तर, नाही तर सरळ आपण मध्यमवर्गीय म्हणा. आणि मध्यस्थ मध्यमवर्गीय हाच 2 टोकं जोडू शकतो हे विसरू नका. बरोबर ते काम उद्धवानं करायचं. यादव असून यादवी नाही, कृष्णाचा सखा असून मोक्ष नाही. आता अधिकार आहे ना त्याचा, पण कृष्णाचा सखा असून मोक्ष नाही. मग काय करायचं? कृष्ण निजधामास गेल्यानंतर काही वर्ष बद्रिकाश्रमात जाऊन राहायचं, तपश्चर्या करायची. सोनं जसं उजळतं तसं स्वतःला उजळवायचं आणि पुन्हा भारत देशात परत यायचं आणि कृष्णाची भक्ती जागवायची. विचार करा, परीक्षितेला 7 दिवसात भागवत हे सगळं सांगून शुकाचार्यांनी जे काम केलं 7 दिवसात, ते 7 वर्ष, 70 वर्ष, 700 वर्ष उद्धवाला करायचं. आज उद्धव तुम्हाला मला दिसत नाहीये, भेटत नाहीये, पण मध्ययुगीन कालखंडातल्या ज्ञानदेवांच्या पासून तुकाराम रामदासांच्या पर्यंत
आणि वर्तमान काळामधल्या स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज असतील, अवश्य स्वरूपानंद असतील, गोंदवलकर महाराज असतील, यांच्यापर्यंत उद्धवच काम करतोय हे लक्षात. उद्धवाचा हा महिमा तुम्हाला मला फार कळतच नाही, पण तो एका माणसाला कळला आणि त्या माणसाचं नाव आहे संत श्रेष्ठ एकनाथ. म्हणून एकनाथांनी एवढे मोठे 12 स्कंद, त्यात दशमस्कंद श्रीकृष्णाचा असताना सुद्धा दशमस्कंदावर मराठीत लिहिले नाही. अन्य पंडित कवींनी भागवती प्रकरण लिहिली, मोरोपंत असतील, वामन पंडित असतील, श्रीधर असतील, पण एकनाथांनी नाही लिहिलं. एकनाथांनी दशमस्कंद इतका प्रिय असताना, तो गृहस्थाश्रमाचा असताना, एकनाथ स्वतः गृहस्थाश्रमी असताना त्यांनी उद्धव गीता म्हणजे एकादश स्कंद, ज्याच्यामध्ये स्वच्छपणे मृत्यूच्या सावल्या आहेत. त्याला तिखट शब्द आहेत पण मुद्दाम उच्चारतो. यादव ही मृत्यूच्या सावली. श्रीकृष्णाने निजधामात जाणं त्याला मृत्यू नाही आहे, पण वैराग्याचं टोक असाच हा एकादश स्कंद आहे. आणि त्याच्यावर एकनाथ लिहितात की किती वेगळं आहे बरं. याचं कारण वारकरी संप्रदायाच्या बरोबर लक्षामध्ये आलंय की गीता, अर्जुन गीता ही ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने दिली आणि ज्ञानेश्वरांचाच अवतार असणाऱ्या एकनाथांनी अर्जुन गीता ज्ञानेश्वरीच्या वाटेला न जाता जाणीवपूर्वक उद्धव गीता म्हणजे एकादश स्कंद निवडला. आणि म्हणून एकनाथी भागवत म्हणून तुम्हाला जे माहिती आहे, ज्याच्या ओव्या 18,800 आहेत. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 9,000, एकनाथी भागवताच्या ओव्या किती? 18,800. अध्याय किती? 31. ते मराठी, संस्कृतमध्ये कमी आहे. पण त्याच्या जी उद्धव गीता आहे, कृष्णानं निजधामाला जाताना आपलं अवतार कार्य संपवताना नव्यानं अवतार कार्य ज्याच्याकडे दिलंय तो उद्धव आहे. कारण त्याचं स्थान फार मोठं आहे. म्हणून ते कोण आहेत मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. अवतार, संताचा अवतार म्हटलं की उद्धव, इतकी स्थिती आहे. आणि एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी सारखं लिहून किती सोय केली एकनाथाने. तर वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे तुकाराम महाराज. कळस, बहिणी फडकती ध्वजा निरूपणा केले ओझा. तो कळस काय म्हणतोय? तो कळस म्हणजे तुकाराम महाराज म्हणताय. नीट ऐका, फार महत्वाचं आहे. त्या 2 वर्ष आपण जे बोलतोय त्याचं ते बोधवाक्य आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. हे तुकारामांचं वचन आहे. तुकाराम म्हणतात विठोबाचं अखंड चिंतन करा. कशाच्या आधारे करा? गीता भागवत. आता समजून घ्यायचं, गीता म्हणजे ज्ञानेश्वर. ते म्हणतायत गीता, तुकारामांच्या मनात काय आहे? गीता ज्ञानेश्वर. आणि भागवत ते म्हणतायत संबंध भागवत नव्हे, असण्याची शक्यता कमी आहे. असेल तर हरकत नाही आहे, काही भांडण नाही आहे. तुकारामांच्या मनात काय असण्याची शक्यता आहे? एकनाथी भागवत. आणि देहूजवळ भंडारा आणि भावनाच्या डोंगरावर बसून तुकाराम महाराजांनी एकलव्यासाठी जी 12 वर्ष तपश्चर्या केली, त्यात त्यांनी ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत म्हणजे 9,000 आणि 18,000 ओव्या इतक्या वेळा वाचल्या की असं म्हणतात की ज्ञानेश्वर एकनाथी भागवत तुकारामांना मुखोद्गत होतं. मी म्हणतोय, पण याचा पुरावा पाहिजे असेल तर तुकारामांच्या 4,000 अभंगामध्ये ज्ञानदेवांचे शब्द किती येतात, एकनाथांचे शब्द किती येतात हे मोजायला लागलं तर आकडा सांगतो तुम्हाला, 15% येतात. 100त 15% शब्द तुकारामांच्या
तर तुकाराम स्वतः शब्द प्रभू आहे, त्यांना आम्ही कुणाकडे शब्द घ्यायला नकोय. त्यांच्या सगळ्या वचनांना ध्वनीची किंमत आहे. तुका म्हटलं की विषय जमतो. असा माणूस 15% शब्द दोन संतांच्याकडनं घेतो, वडिलांचा वारसा म्हणून. किती महत्वाचा असेल विचार करा. आणखीन एक मुद्दा आणि मग ग्रंथाकडे वळूया. आपल्याकडं प्रस्थान त्रयी अशा प्रकारची संकल्पना. प्रस्थान या शब्दाचा साधा अर्थ प्रवास असा. जुन्या काळामध्ये माणसं मुहूर्त बघून प्रवासाला निघायची. आजच्यासारखं घाई गर्दीचं जीवन नव्हतं. मुहूर्त बघून प्रवासाला निघायचे. मग मुहूर्त आजचा चांगला असून आज निघता येत नसलं, उद्या निघायला लागत असलं तर उद्याचा मुहूर्त चांगला नाहीये. मग आज मुहूर्त काढायचा म्हणजे सुपारी घ्यायची, दिवासमोर ठेवायची, रुमाल घ्यायचा आणि त्याची बांधून ठेवायची. जर प्रवासाला जाण्याची तयारी झाली त्याला म्हणायचं मुहूर्त काढणं. याला प्रस्थान काढणं म्हणून. जे प्रस्थान शब्दाचा अर्थ प्रवास. पण तुमचा माझा प्रवास काय? आता अयोध्येला जाईल, काशीला जाईल, मथुरेला जाईल. पण भक्ताचा प्रवास वैकुंठापर्यंत जातो आणि तो प्रवास एका जन्माचा नसतो, किमान 100 जन्माचा असतो. ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण योगी अरविंद जर तुम्हाला मला व्हायला पाहिजे असेल, गंमत नाही का, योगी अरविंद जर तुम्ही मी व्हायचं ठरवलं तर 1000 जन्म आपल्याला लागतील असं मनाशी धरून ठेवा. फार काय लागणार नाही, 1000 जन्म पुरतील. इतक्या 1000 जन्माच्या प्रवासाला पुरणारी सुपारी कुठली आणायची? तर तिची सोय आपल्याकडे केलेली आहे. संस्कृतमध्ये एक प्रस्थानत्रयी आहे आणि वारकऱ्यांचे प्रस्थानत्रयी. संस्कृतमध्ये जी प्रस्थानत्रयी आहे ते ठरलेलं आहे, त्यात वाद नाही कुणाचा. ब्रह्मसूत्र, त्याच्या आधी उपनिषद आणि मग भगवद्गीता. उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता. नेमकं नातं कसं आहे बरं? तर उपनिषद जे काही सांगितलंय तेच गीतेत सांगितलं. आणि म्हणून आपण एक अभ्यासक्रम चालवतो, उपनिषदातला गीता धर्म. उपनिषदात जे तेच गीतेत आहे. मग ब्रह्मसूत्रमध्ये काय आहे? तर ब्रह्मसूत्र म्हणजे उपनिषद ही भिन्न भिन्न ऋषींनी भिन्न भिन्न कालखंडात लिहिलेली असल्यामुळं अहम ब्रह्मास्मी म्हटलं, तत्त्वमसी म्हटलं, प्रज्ञानम ब्रह्म म्हटलं तरी सुद्धा सांगण्याच्या पद्धतीत फरक पडतो. आणि सांगण्याच्या पद्धतीत फरक पडला तर विवरणामध्येही फरक पडतो. अगदी 2 टोकं होत नाही, पण जरा मागं पुढं होतं. मग 10 उपनिषद मुख्य आहेत, 108 उपनिषद आहेत. त्या मुख्यतः 10 उपनिषदामध्ये मागं पुढे जे काही झालंय ते मोडून काढायचं काम. उपनिषदातल्या तत्वज्ञानात, वाक्यात, सूत्रात मागं पुढे जे झालंय ते मोडून काढायचं काम आणि 10 उपनिषद काय बोलतात ते नीट समजावून सांगायचं काम एकाच माणसानं केलं, ते म्हणजे व्यास. व्यास हे घराणं का व्यास व्यक्ती विलक्षण आहे, भगवान व्यास. आता गुरुपौर्णिमा जो व्यास पौर्णिमा येईल, आपल्याकडे मोठा तसा कार्यक्रम असतो मंडळात, आपण व्यास पुरस्कार देतो. काय बरं व्यास मोठे बरं? तर व्यास म्हणजे विस्तार. व्यासाचे विरुद्ध शब्द कोणता? तुम्ही लक्षात घ्या, लोकांना सांगा. व्यासच्या विरुद्ध शब्द समास आहे. आपण वहीलाही समास सोडतो, व्याकरणामध्येही समास असतो. क्रीडे साखे अंगण म्हणण्यापेक्षा क्रीडांगण म्हटलं मी चटकन कळतं, त्याला समास म्हणतो. आणि जे फुलवून मांडायचं असतं, रंगवून मांडायचं असतं त्याला व्यास म्हणतो. समास आणि व्यास अशी जोडी आहे. हा व्यास शब्दाचा शब्दशार्थ आहे. पण व्यास किती भगवान मोठे आहेत, तर वेदांची व्यवस्था व्यासाने चलवली. ब्रह्मसूत्र व्यासानेच लिहिलं, महाभारत व्यासानेच लिहिलं, महाभारताची भगवद्गीता व्यासानेच लिहिली. आता व्यास असेल ना तर व्यास घराणं असेल, पण व्यासच, शंका नाही.
तर संस्कृत मधली प्रस्थानत्रयी आहे उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता. तशी वारकऱ्यांची प्रस्थानत्रयी आहे, ही ठरलेली आहे. कशी बरं? पहिली ज्ञानेश्वरी, नंतर एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, आणि तिसरं नामदेव तुकारामांची अभंग गाथा. फक्त तुकारामांची नाही, ती 4000 आहे. नामदेवांची किती आहे? मराठी अभंग 800-900 आहे आणि हिंदी अभंग 100-125 आहे. ते हजारों किमान जास्त आहेत. कोणी म्हणतात 2000 अधिक 4000. कारण तुकाराम म्हणजेच नामदेव, नामदेव म्हणजेच तुकाराम, एकाच नाण्याच्या दोन बाजू. स्वतः तुकारामानेच म्हटलं की नामदेव माझ्या स्वप्नामध्ये आले, त्यांनी जाग केलं, विठ्ठल बरोबर होता आणि म्हणाले माझं काम अपुरं राहिलंय, तू पुरं कर. वारसा गाथा कुणाची? नामदेव तुकाराम. आता याला वारकऱ्यांचे प्रस्थानत्रयी म्हणतात आणि वैयक्तिक उल्लेख येतोय पण तो गरज म्हणून करतो. या तिघांच्या बद्दल 15-1 वर्षापूर्वी पुस्तक लिहिलेलं आहे, वारकरी संप्रदायाचे प्रस्थानत्रयी. नाव असंच आहे, वारकरी संप्रदायाचे प्रस्थानत्रयी. आणि तुम्हाला हवं असेल तर ते पुस्तक आपल्या ग्रंथालयात तुम्हाला मिळू शकतं. महाराष्ट्रात 15 वर्षात जवळजवळ सगळ्या ग्रंथालयात हे पुस्तक आहे. त्यात ज्ञानेश्वरी आहे, त्यात एकनाथी भागवत आहे, त्यात नामदेव तुकारामांचा गाथा. आता एवढी प्रस्तावना पुढे. आता आपण भागवत पुराण निरूपण मधला 11 स्कंद, वाक्य महत्वाचं आहे, भागवत पुराण निरूपण मधला 11 स्कंद एकनाथी भागवताच्या प्रकाशामध्ये बघणार आहोत. हे आजचं वेगळेपण आहे. आतापर्यंत आपण भागवत पुराण निरूपण करताना काय केलं? मुळात व्यास, त्यांचे संस्कृत श्लोक, त्याचा मराठी अर्थ आणि मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. मला म्हणजे जो निरूपण करतोय त्याला. आता मात्र मी माझं सांगणार नाहीये, मी आता एकनाथांना काय वाटत होतं ते सांगा. आणि पुन्हा वैयक्तिक उल्लेख करतो, ऐकाने सोडून द्या. माझ्या भाग्यानं 50 वर्षापूर्वी एकनाथांच्या वरच मी प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवलेली. आता प्रबंध एकनाथांच्यावरच, एकनाथांच्या सगळ्या साहित्य, एकनाथांचं वाङ्मय आणि व्यक्तिमय तोही उपलब्ध आहे, पुस्तक रूपानं तुम्हाला मिळू शकतो. आणि म्हणून एकनाथ मी तुम्हाला सांगणार आहे असं लक्षात. आता ठरलं आपलं तर काय करायचं? एकनाथी आपलं 11 स्कंद शिकायचं, पाहायचं, अभ्यासायचं. कशातला? भागवत निरूपणात. पण भागवत निरूपणामध्ये व्यासांचं संस्कृत वचन येण्याच्या पूर्वी, भागवतामध्ये 11 स्कंदात संस्कृत वचन येण्याच्या पूर्वी ज्ञानेश्वरी ज्याप्रमाणे सुरुवातीला लगेच धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे, समवेता, युग सभा अशी ज्ञानेश्वरी नाही आहे. तर पहिलीच ओळी आहे, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या वगैरे. नंतर सरस्वतीला वंदन आहे, गणपतीला वंदन आहे, गुरुला वंदन आहे, शंकराचार्याला वंदन आहे, भाष्यकाराते वाट पिसोती. काही जण म्हणतात भाष्यकाराते त्यातल्या रावर अनुस्वार आहे. संस्कृत ज्ञानेश्वरीमध्ये पाठभेद असतात, कधी अनुस्वार दिसतो कधी दिसत नाही कोणाच्या संपादनात. अनुस्वार नसेल तर भाष्यकार म्हणजे एक शंकराचार्य, तरी शक्यता कमी आहे. तर फक्त शंकराचार्य ज्ञानदेवानी शिरोधार्य मानले असं आपल्याला दिसत नाही, अन्यही आहे. मग काय करूया? रावर अनुस्वार देऊया, जे अनेक वचन झालं. आणि मग अन्य आचार्य 5 ऐकते आणि त्यानंतरचे सुद्धा जे कोणी सगळेच नाथ आपल्या ज्ञानेश्वरांनी निश्चितपणे अभ्यासले असणार त्यात काही शंका नाही. कारण अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, तर त्या वादच नाही. किंवा ज्ञानदेव भगवान विष्णू, ज्ञानदेवी भगवान उन्मेषा, त्यात काही शंका नाही. आणि आपण पुणेकर भाग्यवान आहोत, आळंदी फार जवळ आहे आपल्याला.
कोल्हापूरचे जसे भाग्यवान असतात, सकाळी उठलं की आंबाबाई, आणि मी कोल्हापूरचा आहे तुम्हाला माहिती आहे. तसं पुणेकर फार आपण भाग्यवान आहोत. बघा ना, पालख्या इथेच येतात, दोघांच्या येतात, एकत्र राहतात. या वर्षी तर 2 दिवस राहणार आहे, आपली सोय बघितली आहे, आणि 2 दिवस राहून जाणार आहे. पुणेकर भाग्यवान आहेत, काय अर्थच नाही, कारण पुणे म्हणजे पुण्य ना, आपण भाग्यवान लोक आहोत, त्यात शंका नाही. तर जसं ज्ञानेश्वरीमध्ये धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र पूर्वी काही आहे, तसं एकनाथी भागवतामध्ये सुरुवात होते, किती दुःख आहे बघा, यादव नाशापासून. एकादश स्कंदाची सुरुवात यादवानी एकमेकांना मारलं कसं यानं आहे. यादव कोण आहे? कृष्णाचे वंशज. आणि कथा सुरू कुठून होते? वंशज मारल्यापासून. हे काय बरं आहे का गृहस्थाश्रमात? पण या वानप्रस्थाश्रमच आहे, त्याला काय करणार, तर ते बघूया आपण नंतर. पण त्याच्या आधी एकनाथ काय सांगताय, एकनाथ कुणाला वंदन करताय हे बघणं पण आवश्यक आहे. जे बोलणार आहे ते थोडक्यात आधी सांगतो. एकनाथांनी वंदन केलंय, त्यांची जी कुलदेवता आहे ती आहे एक वीरा. एक वीरा म्हणजे रेणुका, परशुरामाची आई, माहूरची रेणुका. आजही पैठणला तुम्ही गेलात तर एक वीरेचं अतिशय सुंदर मंदिर आहे, त्याच्याबद्दल बोलतो नंतर. आणि कुणाला वंदन केलं? शंकराचार्यांनी वंदन केलं, गुरुला वंदन केलं. पण सुरुवात किती छान आहे बघा. एकनाथी भागवताची सुरुवात, बाकी सगळं होणारच आहे, पण एकनाथ पैठण मधल्या श्रोत्यांना विचारतायत की रोज आपण इथं नाथांच्या वाड्यामध्ये येऊन, तर रोज नाथ 66 वर्षाचं आयुष्य आहे, त्यात 40 वर्ष पैठणला नक्की होते गृहस्थ म्हणून, 40 वर्ष. आणि 40 वर्षामध्ये एकही दिवस चुकला नाही, कदाचित वारीलाच चुकला असेल, त्या 3 वर्ष काशीला गेले तेव्हा चुकला असेल, नाही तर पैठणचा आजही तुमचं नाथ वाडा बघा, सुस्थितीत आहे. त्या नाथ वाड्यामध्ये तो ठरलेला जो खांब आहे, त्या टेकून बसून समोर गाभार आहे, त्याच्याकडे बघत बघत नाथ नीट ऐका, न चुकता रोज पुराण, प्रवचन, निरूपण किंवा कीर्तन करत होते रोज. यातूनच आपण प्रेरणा घेतली आहे गीतागृह मंडळानं, की दैनंदिन ज्ञान आहे. सांगलीला कोटणीस महाराज म्हणून एक आहे, त्यांच्याकडे असं त्यांच्या जवळ आहे अध्यात्म मंदिर म्हणून, ज्याला सांगितलं बघा कोटणीस महाराज. रोज करणारी गोष्ट अत्यंत कठीण आहे. सहज सांगतो तुम्हाला, श्लोकांनी बरे वाटेल आणि वाक्यांनी बरे वाटेल. आपल्याकडं संबंध महिन्याची डायरी आदल्याच महिन्याला तयार होते, म्हणजे वक्ता कोण हे महिना आधी ठरतं, विषय कोणता अधिक ठरतो. कशाच्या आधारावर? तुम्ही श्रोते येताय म्हणून. नाहीतर पुण्यातच आपल्या तुम्हाला माहिती आहे की श्रोत्यांनाही बोलावून आणायला लागतं. गमतीने वाक्य बोलायचं तर पुण्यामध्ये वक्ता सहज मिळतो, पण श्रोते मात्र जरा अडचणीच असते, काही ते करावं लागतं त्यासाठी. आपण भाग्यवान आहोत. मी बघतो भागवत तुम्हाला सांगतो किंवा किमान 25 आणि कमाल 45 इथं हजर असतात, आणि मला तर 5 समोर असले तरी पुरतात, काही वेगळे. बघितलं असेल माझ्या बोलण्यामध्ये काही फरक तुम्हाला कधी दिसणार नाही. प्राध्यापकाचं आयुष्य गेलं त्याचा परिणाम आहे, काही परिणामच होत नाही, आपलं काय बोलायचं. आता नाथांचं वैशिष्ट्य असं की ते श्रोते जे होते ना, ते अगोदर पैठण काशी सारखं आहे. पैठण म्हणजे दक्षिण काशी, कोल्हापूर म्हणजे दक्षिण काशी, तिथं विद्वान असणारच, ते ऐकायला येणारच, काही चार सोडून द्या. नाथांना विरोध करणारी माणसं त्या काळामध्ये होतीच. कुचाळकी करणारी, कुचाळकी करणारी, कुचर ओटा म्हणता, त्यावर बसायची नुसती नावं ठेवायची असतात, ती सोडून देऊ. तर जे कोणी येत होते त्यांना नाथ विचारत आहे बघा. श्रोते हे फार मोठ्या, तसं ज्ञानेश्वर म्हणतात ना, वक्ता तो वक्तामय श्रोते निवीन, त्याचा नमुना बघा. श्रोत्यांना नाथ विचारताय, नाथ त्या ताकदीचे श्रोत्यांना विचारताय
की माझ्या मनामध्ये एका ग्रंथाचं निरूपण करायचंय. कुठल्या ग्रंथाचं करू? श्रोत्याने विचार. स्वतः ठरवत नाहीये, कारण आपल्याला स्वतःचं मोठेपण वाढवायचं नाहीये. आपल्या नावावर 20, 50, 100 पुस्तकं पाहिजे असं नाहीये. संतांची भूमिका ही आहे की प्रबोधन करायचं. संबोधन नुसतं नाही, प्रबोधन करायचं. भाषण नाही, संभाषण करायचं. आणि श्रोत्यांना काय पाहिजे विचारलं पाहिजे ना. आणि बघा, श्रोत्यांनी सांगितलंय की सगळ्या ग्रंथात श्रेष्ठ काय असेल तर उद्धव गीत. म्हणजे तुम्ही दशमस्कंद वाचलेले असतील की त्यांनी भागवत वाचला असला तर श्रोते एवढे जाणकार आहे तर त्यांनी काही वाचलंच नाहीये का? आणि ते मात्र म्हणतायत सगळ्यात श्रेष्ठ आहे उद्धव गीत, वक्ता प्रवर्तो तेथ. वाचून दाखव तुम्हाला ओव्यातील. आणि पुढं श्रोत्या वक्त्यांना सांगतायत या नाथांना, हे बघ तू देवाचं नाव घे आणि सांगायला सुरुवात कर. विचार करू नकोस, भगवंत तुझं सहाय्य. इथे शब्द आहे. आणि खरं खूपदा असंच असतं. आपण जेव्हा भाषण छान रंगतं ना, काही वेळा रंगतं, काही वेळा रंगत नाही. जेव्हा रंगतं तेव्हा श्रोत्यांचा वाटा त्यात फार मोठा असतो आणि 5-10% देवाचा वाटा पण असतो. हे गायकाच्या बाबतीत सुद्धा, संगीतकाराच्या बाबतीत सुद्धा, अगदी दिवशी सुद्धा सगळ्याच मैत्रिणी सारख्याच रंगतात असं होत नाही. आणि म्हणून मला ज्ञानेश्वरी एकनाथांच्या मनात किती मुरली आहे बघा. ते ज्ञानेश्वर श्रोत्यांनाच वंदन करतात. ज्ञानेश्वरचं वैशिष्ट्य आहे. कितीतरी वेळा श्रोत्यांना वंदन आहे. खरं तर पहिल्या अध्यायात केलं बस झालं ना. नाही, अनेकदा वंदन करतात. कारण श्रोता वक्ता तो वक्ता म्हणून श्रोतेने घेणे आणि तसंच एकनाथ करा. आता खूप बोलून झालं, आपण सुरुवातच करूया. एकनाथी भागवतात ते सांगतात रचना प्रसंग. काय नाव आहे? रचना प्रसंग. शब्द असे आहे, तव संत संचनी एका वेळा थोर करुणिया सोहळा आज्ञा केले वेळोवेळा ग्रंथ करावा प्राकृत. संस्कृत भागवत आहेच, त्याचं निरूपण नका करू, त्याचं भाष्य करा. संस्कृत श्लोक मराठी ओळीमध्ये आणा. ज्ञानेश्वरी म्हणजे काय गीतेचे श्लोक आहेत, श्लोक गीतेचे नाही आहेत, त्याच्यावर ज्ञानेश्वरीचे ओवे आहेत. तसं तुम्ही एकनाथी भागवत ओव्यांच्या मध्ये लिहा. मग विचारलं काय कशावर लिहू? शब्द बघा, पुराणी श्रेष्ठ भागवत त्याही माझी उद्धव गीत तुव प्रवर्तावे तेथ वक्ता भगवंत तुझं सहाय्य. किती जाणकार श्रोते आहेत. अहो पुराणे किती आहेत? 18, किमान 18, अशी 108 आहेत. पण 18 पुराणामध्ये सगळ्यात महत्वाचं पुराण कोणतं? भागवत. तर पुराणा माझी भागवत. कौतुक बघा, भागवता माझी उद्धव गीत. खरं तर श्रोत्यांनी म्हणायला पाहिजे होतं कालियामर्दन रंगवाना. श्रोत्यांनी म्हणायला पाहिजे प्रल्हादाची कथा सांगा ना. श्रोत्यांनी म्हणायला पाहिजे ध्रुव बाळाची कथा सांगा ना. श्रोत्यांनी म्हणायला पाहिजे अंबरीशाचा एकादशीचा उपवास सांगा ना. ते आवडणार आहे. असं काय सांगितलं दिसत नाही. पुराणा माझी श्रेष्ठ भागवत तया माझी उद्धव गीत वक्ता प्रवर्तावा तेथ. तू घेणार आहेस ना, याच्यावर लिह. काय आशीर्वाद दिला. ज्ञानेश्वर श्रोत्यांना वंदन करताना खरं तर त्यांच्या श्रोत्यात ज्ञानेश्वरांनी वंदन करावं असा एक श्रोता होता, तो म्हणजे निवृत्तीनाथ. ते समोरच बसत ते गुरु म्हणून. पण ज्ञानेश्वरांचं वैशिष्ट्य असं ते सगळ्या श्रोत्यांनाच गुरु म्हणतात. तर निवृत्तीनाथ काय रागवत नाही. तर श्रोत्यांना गुरु मानून जर नमस्कार करून घ्यायचा असेल तर वक्ता किती नम्र असला पाहिजे. म्हणून म्हटलंय वक्ता तुझं भगवंत सहाय्य. रचना प्रसंग झाला. पुढे काय झालं तर वंदन करायचं. तर ते वंदन करताना गणपतीला वंदन केलं, शारदेला वंदन केलं, पण नाथाने आणखीन एक वंदन केलं, ते कुलदेवतेला. जाता जाता सहज लक्षात ठेवा, आज नव्या काळामध्ये आपण नव्या पिढीला शिकवण्याची गरज आहे की 33 कोटी देव आहेत, पण तुझं माझं जे घराणं आहे ना, त्या घराण्याचा अमुक एक कुलदेव आहे
अमुक एक कुलदेवता आहे किंवा किमान कुलदेवता आहे. मी विचारपूर्वक बोलतो, पण कधी कधी प्रश्न असा पडतो की कुलदेव कळतच नाही. जाऊ दे, नाही कळला नाही कळलं. कुलदेवता तरी कळती की नाही, न चुकता कळते. आणि आपल्याला माहिती नसेल तर तुमचं गोत्र सांगितलं तर तुम्हाला सांगतात. सोपा मार्ग आहे ना, फार सोपं म्हणजे मोबाईल, कुणाला विचारायला जायला तुमचं आडनाव टाका गोत्र विचार, कळतं. आता मुद्दा असा, कुलदेवतेचं एवढं मोठं महत्व का बरं? तर मुळामध्ये संसार उभा आहे तो स्त्री शक्तीवर. गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी 7 रूप स्त्रीची सांगितली. आणि पक्क लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते विषय निघाला म्हणून सांगतो, आज सुप्रीम कोर्टानं निकाल नाही आहे, तर तो निरीक्षण नोंदवलंय. आणि त्याला फार महत्व असतं की घरात जी स्त्री काम करते ती आजच्या भाषेमध्ये किमान 30,000 रुपयाचं करते. आणि हे चुकीचं वाटेल म्हणून लगेच ते पुढे म्हणाले 30,000 म्हणजे पैशात मोजत नाही आहे, स्त्री ही राष्ट्र निर्माता आहे. हे सुप्रीम कोर्ट म्हणाले. आपल्याकडे कसं असतं, सोनारानं कान टोचले की बरे असतात. सुप्रीम कोर्ट म्हणाले की एकदम पटतं. म्हणून आजचं तात्रण काढून ठेवलं पाहिजे. सगळ्या पेपरला आलं. तर बघा, देवता फार महत्वाची आहे आणि कुळातल्या देवापेक्षा देवता फार महत्वाची आहे. आणि विशेष म्हणजे एकनाथांची कुलदेवता अगदी विशेष आहे, ती म्हणजे एकवीरा. एकवीरा म्हणजे रेणुका, परशुरामाची आई. सगळे तिथे विलक्षण आहे. मुलानं आईला मारलेला आहे, मुलानं क्षत्रियांचा विनाश केलाय माजलेल्या, मुलानं सहस्रार्जुनाचे हात तोडले, मुलाचे वडील जगात सगळ्यात क्रोधिष्ट प्रमुख माहिती आहे जमदग्नी. थोडक्यात सगळं न सांगण्यासारखं आहे, पण जे न सांगण्यासारखं आहे तेच सांगण्यासारखं. नाथ इथं असं म्हणताय, आता वंदू कुलदेवता जी एका एकी एक नाथा, ही एकी वाचून सर्वथा अनेक कथा करून न दे. नाथांना खोट्या काही हौस आहे. ते म्हणतात एकवीरा, माझं नाव पण एकनाथ, त्यांच्यावरून बहुतेक ठेवलंय. आणि एकनाथ काय करतात, एकाशिवाय म्हणजे उद्धव गीतेशिवाय दुसरं बोलूच देत. नाथांचं एक लकब आहे, शैली आहे, ती अशा प्रकारची. त्या एकवीरेनं काय केलं बरं, ज्याचा त्रिभुवनात दरारा आहे असा परशुधर जन्मास घातला. ज्याचा त्रिभुवनात, आणि खरंच बघा 10 अवतार आपले आहेत ना, त्यात राम वेगळा आहे, कृष्ण वेगळा आहे, वामन वेगळा आहे, परशुराम असा वेगळा आहे की सगळी पृथ्वी जिंकून राजा होण्याची संधी असताना ती न होता ती त्यानं ऋषीला वाटून टाकली सगळी पृथ्वी. आणि आता पृथ्वीच उरली नाही म्हणून नवी पृथ्वी निर्माण करायला कोकणात आला. जे कोकणची चिंचोळी पट्टी आहे ना, ती पृथ्वी मुळात नव्हती. समुद्र फाटवून चिपळूणच्या डोंगरावर बसून म्हणून परशुरामाचं जीवन तिथं आहे. परशुरामाने निर्माण केली आहे. जे विश्वकर्मा झाला, ब्रह्मदेव झाला, सगळंच झाला ना. बर, नंतरच्या कालखंडात भीष्माचा गुरु, द्रोणाचार्यांचा गुरु, कर्णाचा गुरु परशुराम चिरंजीव आहेत ना. किती उपयोग आलाय, बोलावं तेवढं थोडा आहे. विलक्षण आहे परशुराम. कसा आहे बरं, त्याच्या मुखात वेद आहे, मुखात वेद आहे आणि पाठीला धनुष्यबाण आहे. इदं ब्राह्मण इदं क्षात्रम. नुसतं ब्राह्मण पुरत नाही, नुसतं क्षात्र पुरत नाही, नुसतं तत्वज्ञान पुरत नाही, नुसतं आचरण पुरत नाही, पुरत नाही, परशुरामच लागतो. आता तो परशुराम कुणाचा मुलगा आहे, एकवीरेचा. म्हणून नाथांना परशुरामाचं कौतुक आहे, एकवीरा कुलदेवतेचं कौतुक आहे. जाता जाता ते म्हणताय की ती कुलदेवता अशी आहे, आमचा परशुराम आहे. आता नाथांना अध्यात्म सांगितल्याशिवाय राहत नाही. त्याच्यात काय म्हणतात, 1000 हात तोडले म्हणजे काय तोडले, 1000 हात तोडले म्हणजे, मी ऐका किती उपयुक्त आहे बघा. 1000 हात म्हणजे
प्रत्येक मनुष्य मात्राच्या मनामध्ये असणारा 1000 हाताचा अहंकार तो तोडायचं काम परशुरामाने केलं. आणि किती खरं आहे बघा. आपण खूपदा म्हणतो मला ना अहंकार नाही, मी ना साधा माणूस, असं बोलण्यातच अहंकार असतो. गमतीने असं म्हणतात, दोन माणसं भेटली, जुन्या काळामध्ये कुठल्याच्या पुराणावर बोलायची, अलीकडे माणसं पुराणावर बोलतात, फक्त आत्मपुराण, जो मी कसा. समोरच्या माणसानं प्रश्न विचारायचा नाही, त्यांना कान उघडे ठेवायचे आणि तुमचं ऐकायचं. आत्मपुराण. आणि अहंकार तर अनेकांच्या मनात अनेक प्रकारचा असतो आणि काय वाटेल ते करा, तो जातच नाही. संत सांगतात, एक वेळ आगीमध्ये सापडलेलं रेशमी वस्त्र, आगीमध्ये सापडलेलं रेशमी वस्त्र जसंच्या तसं परत आणता येईल. एक काळ मगरीनं गिळलेला मणी तिच्या जबड्यात हात घालून काढता येईल, असं वाढवा. पण माणसाच्या मनात सूक्ष्म रूपाने असणारा अहंकार मात्र काय वाटेल ते करा, जातच नाही. आणि नाथ सांगतायत, यासाठी एक नाती बात, नाथ सांगतायत, अहो सगळेच आपण सहस्रार्जुन आहोत, सगळ्यांनाच 1000 हात आहेत, तर बाहेर नाही आहेत मनात. आणि परशुरामाने काय केलं, अहम भावो सहस्रार्जुन, तो त्याला हे केलं. नंतर सद्गुरूला वंदन केलं. सद्गुरूला वंदन केल्यानंतर एकनाथी भागवताची प्रशस्ती केली. नंतर पूर्व कवी आणि टीकाकार, पूर्व कवी आणि टीकाकार, जसं गीतेमध्ये शंकराचार्य, इथे कोण आहे बरं, एक नाव ऐकून ठेवा, श्रीधराचार्य. कोण आहे श्रीधराचार्य? तर शंकराचार्यांचे जे 4 शिष्य होते, जे 4 मठाचे प्रमुख झाले, त्यातले एक श्रीधराचार्य आहे. हे श्रीधराचार्य म्हणजे आपले मराठी श्रीधर पंडित नव्हे. सज्जनगडावरही श्रीधर स्वामी होते, ते अलीकडच्या कालखंडातले. हे श्रीधर जे आहेत, हे नाथांच्या पासून बऱ्याच आधीच्या कालखंडातले, ज्ञानेश्वरांच्या आधीच्या कालखंडातले, शंकराचार्यांचे शिष्य असणारे, इसवी सन 8वं शतक. शंकराचार्यांचा काळ 8वं शतक आहे, ज्ञानदेवांचा 13वं शतक आहे, एकनाथांचा 16वं शतक आहे, तुकारामांचा 17वं शतक आहे. इतकं मागे जायचं. तर ते जे कोणी श्रीधर आहेत, त्यांची भागवतावरची टीका सर्वोच्च मानली जाते. संस्कृतमध्ये अनेकांनी टीका लिहिली आहे, पण सगळ्यात चांगली संस्कृत टीका कुणाची? श्रीधराची. मग त्यांना पण वंदन केलं, म्हणजे श्रोत्यानं वंदन केलं, गुरुला वंदन केलं. आणि आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा, अगदी ज्ञानेश्वरांसारखाच एकनाथ मानताय, किती साम्याने बघा. मला तर अभ्यास करताना नामदेव आणि तुकारामांच्या मध्ये शेकडो साम्य दिसतात, शेकडो. आणि तसंच मला ज्ञानेश्वर आणि एकनाथांच्या मध्ये शेकडो साम्य दिसतात. एक साम्य समोर ठेवतो ते इथंच आहे. त्याने विचार करा, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मराठीत जेव्हा लिहिली, तेव्हा माय बोली मराठी 500 वर्षाची होती. तिचा जन्म 500 वर्ष आधी झाला होता. या 500 वर्षाची 5 वर्ष येऊ नका, रांगणारा बालक डोळ्यासमोर आला. मराठी भाषा कोण होती? जन्मानुसार रांगणारं बालक. आणि अशी मराठी भाषा हातात धरून, आणखी सहज सांगतो की तुम्ही इतरांना सांगा, ओवी आणि अभंग हे एकसारखे छंद आहेत. 5 ओव्या एकत्र केल्या तर अभंग होऊ शकतो. 5 ओव्या एकत्र केल्या तर अभंग होतो. आणि ओवी ही स्त्रियांनी जन्मास घातलेली आहे. कोणत्याही व्याकरणकारानं, कोणत्याही अभ्यासकानं, कुठल्याही पंडितानं, पाणिनी, पतंजली अशा कोणी जन्मास घातलेली नाही. मराठी ओवी 2 बायका एकमेकीच्या मदतीनं दळण दळत असताना कोणातरी पहिल्या स्त्रीच्या मुखातून, जरा ती कवी असाल, कवयित्री असाल बहुतेक, पहिली माझी ओवी पहिला माझा नेम, तुळशी खाली राम दीप लावी, यासारखं काहीतरी मुखातून आलं. आणि ही श्रमाची ओवी ज्ञानदेवानी भक्तीची ओवी केली.
केवढं वेगळं घडलंय बघा. ज्ञानदेवांना माता पित्यांचं आयुष्य सुख लाभलेलं नाहीये, पण माय बोली मराठी मातेनं मराठी स्त्रियांनी ज्ञानदेवांना दिली. आणि हे असंच आहे. मी तुम्हाला अभ्यासपूर्वक शास्त्र सांगतो, त्यात वादाचा विषयच नाही. श्रमाची ओवी, भक्तीची ओवी ज्ञानदेवांनी केली. आणि काय ताकद, रांगणारं मूल, गंमत ना, रांगणारं मूल एकदम 16, 17, 20 वर्षाची मुलगी झाली आणि राजाची राणी झाली. जे विषय मिटला. माहेर श्रीमंत, सासर श्रीमंत. तर ज्ञानोबा एका वाक्यात तुम्हाला मला म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताते पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके, म्हणजे रसाळ. रसिकेचा अर्थ तुम्ही मी रसिक नव्हे, रसाळ. ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. आणि पुढे तो सांगतो, आपल्याला धक्का बसेल. ज्ञानदेवाने एका ठिकाणी असं लिहिलंय की माझी मराठी ओवी आणि व्यासांचे संस्कृत शब्द एकत्र जर वाचायला लागाल, नीट ऐका, अहंकार नाहीये, आत्मविश्वास आहे. संस्कृत आणि मराठी एकत्र वाचायला लागाल तर असा प्रश्न पडेल, संस्कृत आधी लिहिलं तर मराठी आधी लिहिलं? मला सांगा, आहे का कोणाची ताकद? ज्ञानेश्वरी म्हणू शकतात, पण व्यास कोण, भगवान, हे ज्ञानदेवाने माहिती आहे की. पण हे आईवरचं प्रेम आहे. प्रत्येक मुलाला त्याची आई जगात कोणाही पेक्षा श्रेष्ठच वाटते. ते बरोबरच आहे की त्याची आई आहे. कसं आहे, तसंच या ठिकाणी ज्ञानदेव म्हणतायत, एकनाथ म्हणतायत, संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी, प्राकृत काय उमिवी, नवी जुनी म्हणावी, कैसेनी केली सुवर्ण सुमने. दृष्टांत छान दिलाय. अहो, 100 वर्षापूर्वीचं सोनं आणि आता असलेलं सोनं, त्यातलं आत्ताच तेवढं द्या, 100 वर्षाचं घेऊन जा, असं आपण कधी म्हणतो? गंमत, मी पुरुष आहे पण स्त्रियांच्या भाषेत सांगतो, दागिने नव्या नव्या प्रकारचे लागतात, नव्या फॅशनचे, पण सोनं जुनच असतं. मी तर म्हटलंय, सुवर्ण सुमने, सोन्याची फुलं केली तर त्याला कोणी जुनं नवं म्हणतं का? तसं प्राकृत असो नाही तर संस्कृत असो, त्याच्यामध्ये भगवंताची कथा सांगितली तर ती एकाच दर्जाची आहे. पुढे म्हटलंय, कपिलेचे म्हणावे क्षीर, सहज सांगतो. उद्याच रविवार आहे ना, तर उद्या 5 वाजता आपल्या या ठिकाणी गोपूजन आहे. मंडळ आणि ग्रंथ दिंडी या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आहे. कपिला गायच येणार आहे, आल्यानंतर बघा तुम्ही, तिचं पूजन आहे. आणि तो त्या विषयावर कथा सुरू होणार आहे आणि 4 दिवस चालणार. मी सगळ्या भागवत तुम्हाला रसिकांना विनंती करतो की तुम्ही येताना एकटे येऊ नका, बरोबर आणखी एक घेऊन या. सोपं काम, एका सेट मी द्यायचं नाहीये, पण एका सेट बरोबर घेऊन यायचं. कारण गोपूजन व्हायला पाहिजे, की आपल्या संस्कृतीचा मर्म आहे ना, आता तर आवश्यकच आहे. म्हणून मंडळानं, आता सहज सांगतो तुम्हाला, मंडळाने ज्यावेळी अधिक मासाच्या वेळेला गीता पठण करा म्हणून सांगितलंच, पण जाणीवपूर्वक गीता पठण करता करता गाई पूजी, गोपूजन करा असा आग्रह धरला. आणि सहज तुम्हाला सांगतो, फार चांगला प्रतिसाद मंडळाला मिळाला. मुद्दा असा, कपिलेचं, आता कपिला म्हणजे देवांचे गाय, काम देऊन, कपिलेचं दूध तेवढं दूध आणि आमच्या गोठ्याचे गाय त्याचं दूध नव्हे का, असं विचार. कपिला वंदनीय आहे ना, तर आमच्या गोठ्यात काही गाय येते, तिचं दूध सुद्धा गाईचं दूध आहे, गाईचं दूध म्हणून तिच्यामध्ये काही फरक नाही आहे. आणखी दृष्टांत बघा, नाथ मात्र छान लिहितात. राजा हा गादीवर बसला सिंहासनावर, की तो राजा, आणि समजा शिकारीला वनात गेला तर तो राजा नाही, असं कधी होतं का? त्यांनी पुढे गमतीने विचारलंय, सेवक जर म्हणाला शिकारीला गेल्यानंतर, आता काय तुमचं ऐकत नाही, तुम्ही कुठे गादीवर बसला, चालेल? सेवक परत येईल का? राजा म्हणजे राजाच असतो. या पद्धतीने म्हटलंय, देवाची भाषा जर, देवाचे गीत जर असेल तर संस्कृतमध्ये म्हणा तर मराठीत म्हणा. आणखी छान दिलंय, गरीबा घरची मुलगी आहे पण ती समर्थाच्या घरी पडली
आणि समर्था घरची मुलगी समर्थाच्या घरी पडली. जुन्या काळामध्ये बहुपत्नीत्व होतं. अशा वेळेला गरिबा घरची मुलगी श्रीमंता घरची मुलगी राजाची राणी झाल्यानंतर त्याचा फरक राहतो का? नाथ विचार कर. प्रापंचिक दृष्टांत, राजाचा दृष्टांत, कपिलेचा दृष्टांत, सोन्याचा दृष्टांत, ज्ञानेश्वर उपमा दृष्टांतात बोलतातच. पण एकनाथांचं वैशिष्ट्य असं की त्यांचे दृष्टांत प्रापंचिक असतात, तेवढे ज्ञानदेवांचे नसतात. तो फरकच आहे. ज्ञानदेव ब्रह्मचारी आहे, एकनाथ संसार केलेले आहे. पण दोघांनीही आपल्याला उपमा दृष्टांताचं वैभव विलक्षण दिले. त्यात शंका नाही. आम्हाला कळलं की झालं. आता आणखी थोडं दत्तात्रेयाला नमन केलं. एकनाथी भागवताच्या त्यात नाथांचं मोठं वैशिष्ट्य. नाथ हे गुरु परंपरेनं दत्त भक्त आणि कुल परंपरेनं वारकरी. मला ते नाथपंथी आहे, पण कुल परंपरेनं वारकरी आणि गुरु परंपरेनं दत्त. त्यांच्या गुरूंचं नाव जनार्दन स्वामी. पण यांचं मोठं वैशिष्ट्य असं की सांगली जिल्ह्यामध्ये आपलं औदुंबर जे आहे, नरसोबावाडी औदुंबर, त्या औदुंबरच्या घाटावर खुद्द दत्तात्रेयांनी जनार्दन स्वामींना दर्शन देऊन आशीर्वाद दिला. आता भागवत पुराण निरूपण करताना तुमच्या माझ्या मनात शंका येऊ शकेल की जनार्दन स्वामी एकनाथांचे गुरु, जे 16वे शतक, देवगिरीचे किल्लेदार 16वे शतक, आणि दत्त महाराज 16व्या शतकात कसे काय आले? दत्त महाराज तर वेदापासून आहेत. त्याचं उत्तर असं आहे, स्पष्ट उत्तर असं आहे की दत्तात्रेयांनी दिला ज्यांना आपण नरसिंह सरस्वती म्हणतो ते दत्तावतार. ज्यांनी 12 वर्ष नरसोबावाडीला तपश्चर्या केली म्हणून नरसोबावाडी झाली. नरसिंह, नृसिंह सरस्वती, श्रीपाद श्री वल्लभ नव्हे, ते पहिले गुरु, त्यांचे शिष्य. गुरुचरित्र दोघांच्या कथा आहेत. श्रीपाद श्री वल्लभ बाजूला ठेवा, शिष्य नरसिंह सरस्वती हे त्यावेळेला औदुंबरलाच होते. नरसोबावाडीला तपश्चर्याला यायच्या पूर्वी. आणि त्यांनी औदुंबर ठिकाणी आज जे दत्त मंदिर आहे त्याच्या उजव्या हाताला घाट आहे, त्या घाटावर जनार्दन स्वामींना समक्ष दर्शन दिलेलं आहे. आणि याचं वर्णन स्वतः नाथ करतायत. ग्रंथ लिहिताना गुरुवंदन. ज्ञानेश्वरी तेच करतात. कसं गुरुवंदन आहे बरं? आता नमो दत्तात्रेया, जो का आचार्यांचा आचार्या, तेने सांगितले ग्रंथ कार्या, अर्थवावया निज बोधू. अगदी खरं. गुरूंचा गुरु जर कोण असेल तर दत्तात्रेय. दत्तात्रेयांचा उल्लेख, एकमुखी दत्तात्रेयांचा उल्लेख वेदवाङ्मयात सुद्धा आहे. त्रिमुखी पुराणात आहे. ब्रह्मा विष्णू महेश ते पुराणात आहे. पण एकमुखी दत्तात्रेय वेदातही आहे. एकमुखी दत्तात्रेय खरंच गुरूंचा गुरु आहे. याच पौर्णिमेला आपण गुरु पौर्णिमा म्हणतो, पण डिसेंबरमध्ये गीता जयंतीनंतर दत्त जयंती असते. म्हणजे माझ्या मनातलं बोलतो, ती सुद्धा गुरुपौर्णिमा आहे. दोन्ही करायला हरकत नाही. या असेही गुरु आहे, पण मला तर असं वाटतं, थोडा मी नरसोबावाडी जवळ कुरुंदवाड गाव आहे म्हणून असेल की दत्तात्रेय खरे गुरूंचे गुरु आहे. पण गुरु कसा असायला पाहिजे? असाच असायला पाहिजे. दत्तात्रेय तसे. दत्तात्रेयांचं मोठं वैशिष्ट्य बघा, अन्य कुठल्याही देवाचं ते नाही की दत्तात्रेय मूर्ती रूपातही असतात आणि पदचिन्हाच्या रूपातही असतात. हे युगानुसार बदलणं आहे. त्याच्यावर फार बोलत नाही, तर अर्धा तास खर्च पडेल. कारण इतिहास फार विलक्षण आहे त्याच्या मागे. आता एवढंच बोलतो की दत्तात्रेय एकटे असे आहेत की ते मूर्ती रूपातही आहे, तर एकमुखी पण आहे, त्रिमुखी पण आहे, वेगवेगळ्या वेशात आहे. जे मुकुटही धारण केलाय आणि काशाय वस्त्र पण आहे. आणखी गंमत बघा, तुम्ही बघितलं असेल नरसोबावाडीमुळे मला फक्त माहिती आहे, दत्ताच्या मूर्तीजवळ गाय असते. असू दे, गाय मोठीच आहे, आणखी मला सांगा 4 कुत्री का असतात?
देवाच्या जवळ श्वान असावा. त्याचं कारण जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवन. कुत्राला पण हाडहाडच करणार, पण दत्तात्रय नाही का. जो गुरूंचा गुरु असतो, आणि खरं आहे वर्गामध्ये समोर बसलेली पहिल्या पाठावरची मुलं त्यांच्यासाठी शिकवायचं नसतं, शेवटच्या मुलासाठी शिकवायचं असतं, तर तो गुरु चांगला ठरतो. हे जर लक्षात घेतलं तर का मी दत्तात्रयांना गुरूंचा गुरु म्हणतो हे लक्षात. नाथांचा गुरुचा गुरु दत्तात्रेय म्हणून ते म्हणतात आता नमो दत्तात्रेय जो आचार्यांचा आचार्य तेने प्रवृत्तले ग्रंथ कार्या अर्थावया निज बोधू. आणि असं म्हणून त्यात आम्ही थोडंच बोलतो पण पुन्हा ते पुढे येणार आहे. चतुश्लोकी भागवताचा उपदेश. हे 4 श्लोक प्रसिद्ध आहे. ते असे आहेत बघा. अहमेवा समे वाग्रे. दुसरा आहे ऋतेर्थम तत्प्रतीये. तिसरा आहे यथा महांती भूतानी. आणि चौथा एता वदेव जिज्ञासु. भागवत पुराण आपण शिकतो, हे 12 स्कंद त्याच्यात आहे. दशमस्कंदच किती मोठा आहे बघितला. त्या सगळ्याचं सार सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवाला सांगितलं गेलं. त्याला म्हणतात चतुश्लोकी भागवत. नाथांचा याच्यावर स्वतंत्र ग्रंथ आहे मराठी, फक्त 4 संस्कृत श्लोक, 1000 ओव्यांचा ग्रंथ आहे नाथांचा. नाव चतुश्लोकी भागवत. तुम्हाला रस असेल तर आपल्याकडे निर्लेकरांच्याकडे कुठे तुम्हाला विकत मिळेल. नाथांचा विचार चतुश्लोकी भागवत एकनाथांचं विकत मिळेल. काय आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये जे आपण आपलं भारतीय तत्वज्ञान म्हणतो ते कसं आहे. 4 श्लोकात पहिलं जगामध्ये एकमेव खरं आहे, अहम ब्रह्मास्मी, पहिला श्लोक झाला. दुसऱ्या श्लोकामध्ये काय म्हटलंय, तिसऱ्या श्लोकामध्ये म्हटलंय देव तर एक आहे, अनेक कसे काय दिसतात. अनेक दिसतात मायेमुळं, प्रकृतीमुळं, भगवंताच्या इच्छेमुळं. एकोहम बहुश्याम. तुम्हाला मला सुद्धा एकटं राहायला आवडत नाही, तसं देवाला पण आवडलं नाही. देव काय म्हणाला, चला आपणही संसार मांडूया. मग प्रकृतीला मदतीला घेतलं. ती मात्र त्याची पत्नी नाहीये, शक्ती आहे. एवढंच खरं, शक्ती आहे त्याची प्रकृती. हे दुसऱ्या श्लोकात आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये म्हटलंय मग प्रकृती खरी का परमात्मा खरा, तर सांगितले मृगजळ किंवा अंधारामध्ये दोरी सापासारखी भासते, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या. तिसरा श्लोक झाला. आणि चौथा श्लोक काय आहे बरं, भक्ती कर ते ब्रह्म मिळेल. किंवा आणखीन एक आहे, देवाचं वैशिष्ट्य असं की तो प्रत्येक भूत मात्रात असतो आणि भूत मात्रात नसतोही. तुला विचित्र वाटतं, प्रत्येक भूत मात्रात असतो आणि भूत मात्रात नसतोही. हे कसं काय नसतोही, म्हणजे त्या भूत मात्रा पुरता नसतो, हे त्याच्या बाहेरही असतं. आता काय होईल मला सांगा, हे या फाईलमध्ये आहे, याचा अर्थ काय, फाईलमध्ये आहे आणि फाईलच्या बाहेर नाही. पण फाईलमध्ये आहे आणि जगातही आहे. कोण आहे, एकटा परमात्मा. त्याला अन्वय व्यतिरेक म्हणतात. अन्वय म्हणजे आहे, व्यतिरेक म्हणजे नाही असं नाही. दोनदा नाही म्हणायचं. नाही असं नाही, तो बाकीत आहे, तांब्यात आहे, इथं आहे, तिथं आहे. मग बाहेर नाही का, नाही, इथंही आहे. नाही असं नाही. एवढं मी तुम्हाला थोडक्यात चतुश्लोकी भागवत सांगितलं. हे ब्रह्मदेवाला प्रथम सांगितलं गेलं, त्यालाही वंदन केलेलं दिसतं. नंतर आपण खूप बघितलंय आणि पाहिले पण ते नाथांनी घेतले बघा, की परीक्षित राजाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय, का शुक्राचार्य त्याला भेटायला आले. 7 दिवस उरले मृत्यूला. राजा आहे, पांडवांचा एकमेव वंशज आहे, चांगला आहे, म्हणून भेटायला आले. एवढंच नाही, मग आपण बोललो होतो की आठवतं का बघा, परीक्षित जेवढा बोललोय आपण, की त्याचं परीक्षित नावाची उत्पत्ती 2 प्रकारे आहे. एक परीक्षित म्हणजे परी म्हणजे भोगती आणि क्षिती म्हणजे रक्षण. सुदर्शन चक्रानं अभिमन्यू पत्नी उत्तरा तिच्या गर्भामध्ये ज्याचं रक्षण केलं परीक्षिती, तो राजा परीक्षित.
मग ज्याच्या जन्माची चिंता परमात्म्याला आहे, ज्याच्या जन्माची चिंता फक्त पांडव वंश म्हणून नाही, आपण ज्यासाठी हे महायुद्ध घडवलं, कौरवांचा नाश केला, यादवांचा नाश केला, त्या जगाला राजा पाहिजेच, तो राजा पांडवांचा वंश टिकला पाहिजे म्हणून परीक्षितीच्या मागे. मग काय परीक्षिती भाग्यवान आहे. आणि दुसऱ्या आठवड्यात लिखा आहे की त्याचं नाव परीक्षिती म्हणण्याचं कारण, तो गर्भात जेव्हा होता तेव्हा सतत त्याला चतुर्भुज मुकुटधारी श्री विष्णूचं म्हणजे कृष्णाचं दर्शन घडत होतं. आणि बालपणी इतकं, ते बालपणीच्या गर्भात इतकं डोक्यात पक्क बसलं होतं की पुढं 5-7 वर्ष, जन्म होऊन 5-7 वर्ष झाल्यानंतर समोर भेटणाऱ्या प्रत्येक माणसाकडे तो बघायचा मुलगा आणि म्हणायचा, तो जर विष्णू दिसला तो समोर आहे का. म्हणजे समोरच्या प्रत्येक माणसाची परीक्षा विष्णू म्हणून जो करत होता तो परीक्षिती. हे कसं मोठेपण आहे. आणि नाथ असे सांगतात, जेणे रक्षिले गर्भाप्रती तया परीक्षित सर्वभूती. ज्या विष्णूनं कृष्णानं गर्भात आपलं रक्षण केलं, हे सर्व भूत मात्र कुठं कुठं दिसत आहेत. मोठे बालपणी असेल, मोठेपणी कळलं असेल, पण बालपणी मात्र बघण्याचं काम, परीक्षा करण्याचं तो काम करत होता, म्हणून तो परीक्षिती. नंतर कृष्णाचं गुणगान केलंय. कृष्ण महिमा अतिशय सुंदर रंगवलाय आणि फार छान. एकच सांगतो त्यातलं, उपजताची माया वेगळा, वाढीनला स्वये स्वलीला, बालपणी मुक्तीचा सोहळा, पूतनादिकांना देतसे. भरपूर सगळं आहे, पण एक ओळी किती छान आहे बघा. कृष्णाचं वैशिष्ट्य काय. आता तुम्हाला मी चतुश्लोकी भागवत सांगितलं की देवाला वाटलं एकटं राहायला नको, मदत घेतली कुणाची, मायेची. पण माया सतत जर ठेवली तर जगाचा विनाश होईल का. माया मिथ्या आहे. कृष्णाने काय केलं नाथ सांगतात. तशी पोटी आहे बघा, जन्मास आला आणि त्याची आई जी होती देवकी, ती सुद्धा मायाच ना. बालपणीच त्याने ठरवलं की आपण काय मायेजवळ राहायचं नाही. आता खरं काय आहे, खरं काय आहे त्या कंसात आपल्याला माहिती आहे, पण तत्व काय बरं. बालपणापासून ठरवलं, जन्म झाल्यापासून दुसरीकडे जायचं. मग यशोदा, तो नंद, थोडक्यात काय मायेनं बांधलेलं नाही आणि आपण सगळे मायेनं बांधलेले. तो परमात्मा मात्र माये वेगळा. पुढे असं म्हटलंय, वाहिनला स्वलीळा. लहान मुलाला, आईला हा घास खाऊचा, हा घास चिवचावून भरवावं लागतं, बोटावरून उभं करावं लागतं, ते चालायला लागलं की टाळ्या वाजवायला लागतात. म्हणजे लहान मुलाला वाढवायचं काम आई करते. इतर यशोदयाला काही कामच पडलेलं नाही, हा स्वतःच वाढलाय. वाढीनला स्वलीळा. कशावरून. तर मला सांगा, एखादं तानं मूल आईसारखं स्तनपान करताना एखाद्या राक्षसीला मारू शकतं का. अर्भक, तेही कृष्णानं काम केलं. बाकी राहू दे सगळं. तानं मूल, पुतना कशी करते ना मावशी, तसं शकुनी मामा तसे पुतना मावशी आपल्याला ठरलेले आहेत, तिची चालती ती. आणि गंमत बघा, नाथ सांगतायत, हा असा आमचा देव आहे की तो विरोध भक्ती मान्य करतो. जे पुतनेला मारलं आणि तिला मोक्ष दिला. माझं शिशुपाल, कंस, रावण सगळे आपण असेच बघितले. एका अर्थाने हिंदूंच हे फक्त वैशिष्ट्य आहे, तुमचं माझं, इतर कुठं काही नाही आहे, पण आहे. शब्द वापरले, पुतनादी सकळा निजांगी आरती, बालपणी मुक्तीचा सोहळा. आता पोटी आहे, मारलं म्हणजे मुक्ती, मेली म्हणजे मुक्तीच केली, पण मेल्यानंतर मुक्ती मिळाली तिला, कारण देवानं मारलं. देवानं मारलं. जसं रणांगणात आपण म्हणतो, समोरासमोर लढाईमध्ये मृत्यू आला तर योगी जे असतात त्यांचा जो प्रवास असतो त्याचा निम्मा टप्पा गाठला जातो. जी मगाची गंमत सांगू, 500 वर्ष जन्म झाला आपला, अजून सांगितलं ना, 1000 वर्ष, 1000 जन्म पाहिजेत म्हणून वीर म्हणून मरण पावलं, 500 जन्म झाले. किती छान आहे बघा.
म्हणून लढाईला महत्व आहे, धर्मीय युद्धाला महत्व आहे, क्षत्रिय यावेळची भाषा आहे. तर अशा प्रकारे तो मायेचा वेगळा स्वतःच वाढला, पुतना मावशीला मारलं आणि मारून पुन्हा तिच्यावर उपकार केले, तिला मुक्ती दिली, असा श्रीकृष्ण महिमा आपल्याला दिसतो. तिथपर्यंत नाथाने एकनाथी भागवतात जे काही व्यासांच्या पदाला स्पर्श करण्यापूर्वी ज्ञानेश्वरांच्या प्रमाणे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, आता बघा एवढं सांगतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे यानं अर्जुन गीतेची सुरुवात आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे त्यांना अर्जुन गीतेची सुरुवात आहे. आणि उद्धव गीतेची सुरुवात कशा आहे, कृत्वा दैत्य वदम कृष्णा सरामो यदुविंदुका, असुरांचा नाश करण्यासाठी कृष्णाने जन्म घेतला. व्यासांचं वाक्य आहे. फक्त असुर कोण, कौरव पण आणि यादव. इथं एकादश स्कंधाला सुरुवात होते. आपण व्यासांच्या पाशी आलो. व्यासोक्ती, व्यासपद हे आता सुरू झालं. इथून पहिल्या अध्यायापासून पहिले 5 अध्याय अत्यंत महत्वाचे आहे, त्याला पंचाध्यायी म्हणतात. ते काय वगैरे आपण नंतर बघू. आज थांबूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.